राज्याचं 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन आहे। एक दिवसाच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्याची शक्यता आहे, त्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलंय। सगळे सोयरे शब्दाच्या अनुषंगाने कायदा पारित केला जाण्याची शक्यता आहे, त्यासाठी 20 फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, मराठा आरक्षणाबाबतचा कायदा पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन राज्यानं बोलावल्याचं कळतंय। सुवर्ण, नक्कीच मराठा समाजासाठी आहे ते सगळे सोयऱ्याचा एक गणेश, तुमचा आवाज आमच्यापर्यंत सरकारच्या वतीने पोहोचविण्यात येत आहे। ते जाऊयात, दानवे बोलतात याच मुद्द्यावर। असं मला वाटतं, त्यामुळे काही बोटावर मोजण्यात लोक त्यांच्या सोबत असू शकतात। एवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे, त्यांचं एक नाव आहे, दबदबा आहे त्यांचा शंकरराव चव्हाणांच्या आशीर्वादाने। त्यामुळे निश्चित काही लोक जातील, आता त्यांचा तो निर्णय। शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली आणि आता काँग्रेस सुद्धा फोडली, भाजप आपलं टार्गेट पूर्ण घेतलं। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची स्वतः फार ताकदवान पक्ष समजते। मला असं वाटतं, जर ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते, दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते, याचा अर्थ तुमची ताकद जे आपण म्हणतो ना की फुगवून बेडके आणणं, तसा प्रकार आहे। कारण हे लोक